विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. मी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रवीण गुलाबराव बाबर, दूर शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. मित्र हो, आज आपण अतिशय महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. मित्र हो, या विषयाचं नाव आहे सहकार्याची तत्वे आणि व्यवहार. मित्र हो, हा विषय MA भाग 1 सत्र 1 साठी अभ्यासक्रमासाठी आहे. मित्र हो, या विषयातील अतिशय महत्वाचा जो घटक आहे तो म्हणजे घटक क्रमांक 3. या घटक क्रमांक 3 चं टायटल आहे सहकारी संस्था. या सहकारी कोऑपरेटिव्ह संस्था ज्या आहेत, या सहकारी संस्थांच्या बाबतीत आज आपण अभ्यास करणार आहोत. मित्र हो, या सहकारी संस्थांमधील अतिशय महत्वाची संस्था म्हणजे दुग्ध सहकारी संस्था. या दुग्ध सहकारी संस्थेवर आज आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. मित्र हो, आपल्याला माहिती आहे भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि देशातील जवळजवळ 65% लोकसंख्या शेती क्षेत्रामध्ये आहे आणि याच शेती क्षेत्राला पूरक व्यवसाय म्हणून दूध उत्पादनाचा व्यवसाय केला जातो. मित्र हो, दूध हा व्यवसाय ग्रामीण भागात अतिशय महत्वाचा व्यवसाय मानला जातो आणि ग्रामीण भागाच्या प्रगतीमध्ये दूध व्यवसायाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. दूध व्यवसाय हा शेती उद्योग धंद्याला पूरक व्यवसाय मानला जातो. शेती करण्याचा शेतकऱ्याला एक जोडधंदा म्हणून या दूध व्यवसायाचा उल्लेख केला जातो. शिवाय ज्या लोकांजवळ जमीन नाही, जे शेतकरी भूमिहीन आहेत, त्यांना हा व्यवसाय अतिशय लाभदायक ठरतो आहे. मित्र हो, जोपर्यंत सहकारी संस्था अस्तित्वात नव्हत्या तोपर्यंत दूध उत्पादकांना अनेक प्रकारच्या संकटांना तोंड द्यावे लागत होतं. त्यामध्ये भेसळ असेल, दुधामधली भेसळ असेल, साठवणुकीच्या सोयी असतील, दुधाची मागणी असेल, पुरवठ्यामध्ये होणारे पुरवठ्यामध्ये जे सतत असंतुलन होत होते, दलालाकडून होणारी फसवणूक असेल, तर अशा विविध संकटांना दूध उत्पादकांना तोंड द्यावं लागत होतं. या सर्व कारणांच्यामुळे दूध व्यवसायाचा विकास जेवढा हवा तेवढा झालेला नव्हता. म्हणून अलीकडल्या काळात मात्र दूध उत्पादकाच्या समस्या दूर करण्यासाठी त्यावर उपाययोजना शोधून त्या दूध उत्पादनाला मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी व त्यांच्या विकासाला उपायकारक असे सेवा उपलब्ध करून देण्यासाठी दूध उत्पादक सहकारी संस्थांचे महत्वाचे कार्य पार पाडत असताना आपल्याला दिसून येतात आणि या सर्व समस्यांना तोंड देण्यासाठी दूध उत्पादक सहकारी संस्थांच्या माध्यमातून दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी या संस्थांची स्थापना झाली आणि या दूध उत्पादक सहकारी संस्थांचे महत्व अतिशय महत्वाचे वाटू लागले. त्यामुळेच हा व्यवसायाचा उत्कर्ष मोठ्या प्रमाणात झाल्याचं आपणास दिसून आले. मित्र हो, दूध व्यवसाय हा एकमेव असा व्यवसाय आहे की दररोज दिवसातून 2 वेळा दूध गोळा करावे लागते. त्यामुळे दूध व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या सहकारी संस्थांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. मित्र हो, आपल्याला माहिती आहे इंग्लंड असेल, डेन्मार्क असेल तर ऑस्ट्रेलिया असेल, या प्रमुख या देशाकडून जी सुमारे 85% दूध व्यवसाय चालतो. हे जे प्रमुख देश आहेत या देशांमध्ये 85% हा दूध व्यवसाय चालतो. तर मित्र हो, डॉक्टर वर्गीस कुरियन असं म्हणतात की दूध व्यवसाय उत्पादन हे मानवी जीवनाचा आवश्यक घटक आहे. तसेच पुरेसा पौष्टिक आहारही आहे. भारतामध्ये दूध व्यवसाय व पशुधन हे क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेला शेतीला महत्वाचे पर्यायी उद्योग म्हणून ओळखले जातात. मित्र हो, दूध उत्पादन व्यवसाय व उत्पादनामध्ये सातत्याने वाढ होत गेल्यास आपणास चांगले रिझल्ट दिसून येताना पाहायला मिळालेले आहेत. मित्र हो, 1950 मध्ये देशाच्या दूधजन्य पदार्थांचे उत्पादन 17 दशलक्ष टनावरून 2016 मध्ये हे 155 दशलक्ष टनापर्यंत
वाढत गेलेले आहे. मित्र हो, देशामध्ये दुधाचे दरडोई उत्पादन 2015-16 मध्ये 337 ग्रॅम पर दिवस 280 ग्रॅम इतके होते. गरजेपेक्षा जास्त हे आपल्याला दिसून आले. मित्र हो, भारतीय लोकांना जास्तीत जास्त स्वस्त आणि पौष्टिक दूध पुरवणारा हा ग्रामीण भागातील अतिशय महत्वाचा व्यवसाय आहे आणि या व्यवसायामध्ये रोजगार, विशेषतः भूमिहीन, लहान आणि किरकोळ शेतकरी किंवा स्त्रिया असतील, यामध्ये या दूध व्यवसायामध्ये प्रमुख भूमिका बजावताना आपल्याला दिसून येतात. मित्र हो, या व्यवसायाचे सामाजिक आणि आर्थिक भूमिका ही अतिशय महत्वाची आहे आणि ही महत्वाची भूमिका प्रामुख्याने देशातील स्त्रिया बजावताना आपल्याला दिसून येते. मित्र हो, हा व्यवसाय असा व्यवसाय आहे की प्रत्येकानं आपल्या घरी हा व्यवसाय करून आपल्या देशातील जो दूध उत्पादनाचा उच्चांक आहे, दूध उत्पादन पातळीचा उच्चांक गाठण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. मित्र हो, सहकारी तत्वावर दूध व्यवसाय करण्याचे डेन्मार्क आघाडीवर आहे. सहकारी तत्वावर जर दूध व्यवसाय करण्यात कोणता देश आघाडीवर असेल तर ते आपल्या पुढे डेन्मार्कचं उदाहरण आहे. मित्र हो, किंबहुना सहकारी दूध व्यवसायाचे डेन्मार्क हे एक माहेरघर आहे असं म्हटलं जातं. मित्र हो, डेन्मार्कमध्ये पहिल्यांदा दुधाची क्रांती घडून आली, धवल क्रांती घडून आली आणि डेन्मार्कमध्ये बहुतांशी दूध व्यवसाय सहकारी तत्वावर चालतात. डेन्मार्क प्रमाणेच मित्र हो, आयर्लंड असेल, फिनलंड असेल आणि न्यूझीलंड असेल इत्यादी देशांमध्ये सहकारी दूध व्यवसाय नावारूपास आलेला आहे. मित्र हो, या पश्चिमात्य राष्ट्राच्या धर्तीवर भारतामध्येही दूध व्यवसायाचे सहकारी तत्वावर सुरू करण्यात आला आणि पहिली सहकारी दूध उत्पादन संस्था ही गुजरात राज्यामध्ये खेडा या जिल्ह्यामध्ये आनंद येथे स्थापन करण्यात आली. मित्र हो, अमूल या व्यापारी चिन्हावर या संस्थेचे दूध, लोणी, तूप, चीज, विविध इत्यादी पदार्थ हे देशात आणि विदेशात मोठ्या प्रमाणात विकले जातात. अमूल संस्थेचे यश पाहून देशात अशा अनेक सहकारी संस्था निघाल्या आणि आपल्या दुधाचे उत्पादन ते करू लागलेल्या दिसून येतात. मित्र हो, आज या दूध व्यवसायाकडे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी प्राप्त करून देणारा व्यवसाय या दृष्टीने पाहिले जातो. खेडेगावातून सहकारी दूध संस्थांकडून दूध गोळा केले जाते. त्याचे वाटप शहरी भागात राहणाऱ्या लोकसंख्येना, ग्राहकांना सहकारी यंत्रणेद्वारे पुरवले जाते. त्यामुळे खेडी आणि यातील संपर्क, दळणवळणाचे साधन हे वाढलेले आहे. त्यामुळे प्रसार माध्यमांच्या द्वारे शिक्षण असेल, प्रशिक्षण असेल, अंतर्भूत झालेले घटक असतील, यात प्रत्यक्ष दूरवर पसरलेल्या लाखो खेड्यामध्ये निर्माण होणारे दूध व त्यांच्या योजनाबद्ध संकलन प्रक्रिया आणि वितरण व्यवस्था ही पाहिली की भारतामध्ये दूध व्यवसाय म्हणजे एक या काळातील आश्चर्य असं म्हटलं जातं. कारण दूध व्यवसायातून आपण ग्रामीण सामाजिक आर्थिक विकास साधण्यासाठी महत्वाचे प्रयत्न करत आहोत. मित्र हो, दूध व्यवसायातून ग्रामीण भागाच्या आर्थिक उन्नतीसाठी मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेला आपण चालना देण्याचं काम करत आहे. मित्र हो, दूध व्यवसायामध्ये काम करत असताना देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी हा व्यवसाय अतिशय महत्वाची भूमिका पार पाडत असताना दिसत आहे. मित्र हो, या सविस्तर चर्चेनंतर दूध सहकारी संस्थेचे जे काही उद्देश आहेत त्या दूध सहकारी संस्थेच्या उद्देशाची चर्चा आज आपण इथे करणार आहोत. मित्र हो, यापूर्वी केवळ मध्यस्थ दलांचे उच्चाटन करणे आणि उत्पादकांना रास्त भाव मिळवून देणे हे एवढेच मर्यादित काम अशा संस्था या प्रमुख हेतूने स्थापन झाल्या नाही, तर दूध उत्पादन कसे करायचे, त्यासाठी सतत प्रयत्न कसे करत राहायचे, असे अनेक ध्येय डोळ्यासमोर ठेवून या दूध उत्पादक सहकारी संस्था आपली कार्य पार पाडत असतात. मित्र हो, त्यामध्ये शेतकरी दूध गोळा करणे, शेतकऱ्यांच्याकडून दूध गोळा करणे आणि त्याची वाहतूक व्यवस्था करून इतर शहरामध्ये वाजवी भावात ते विकणे,
त्याचबरोबर दूध उत्पादन, झालेल्या गोळा झालेल्या दुधावर प्रक्रिया करून सहकारी संस्थांच्या मार्फत लोणी असेल, तूप असेल, दूध इत्यादी, दूध पावडर असेल इत्यादी बनवण्याचे कार्य चालत असते. मित्र हो, दूध उत्पादनासंबंधी तांत्रिक ज्ञान उपलब्ध करून देण्याचा महत्वाचा उद्देश या दूध सहकारी संस्थांचा आपल्याला दिसून येतो. मित्र हो, यानंतरचा जो उद्देश आहे तो म्हणजे दुधाचा दर्जा वाढवण्यासाठी विशेष तज्ञांची नेमणूक केली जाते. सहकारी संस्थांच्या मार्फत दुधाची क्वालिटी आहे, दुधाचे उत्पादन आहे ते कसे वाढवता येईल यासाठी दूध क्षेत्रामधील जे तज्ञ आहेत या तज्ञांची नेमणूक करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम या सहकारी दूध संस्थांच्या मार्फत केलं जातं. मित्र हो, सहकारी दूध संस्थांच्या मार्फत शेतकऱ्यांना गाई आणि म्हशी खरेदीसाठी वित्त पुरवठा सुद्धा केला जातो. हे महत्वाचे कार्य या सहकारी संस्थांच्या माध्यमातून नक्कीच केले जाते. मित्र हो, यानंतरचा जो उद्देश आहे तो म्हणजे जनावरांना वैद्यकीय तपासणी करणे आणि गाई म्हशींना जास्तीत जास्त कसे दूध देतील यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणे. मित्र हो, सहकारी संस्था आपल्या सभासदांना जनावरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय तपासणी केंद्रांची स्थापना करून यामार्फत जनावरांना योग्य तो आरोग्यविषयक सल्ला देण्याचं काम हे सहकारी संस्थांच्या मार्फत केलं जातं. मित्र हो, यानंतरचा जे महत्वाचा उद्देश आहे तो म्हणजे जनावरांसाठी पेंड, अन्नधान्य असेल तसेच सकस आहार पुरवण्याचे काम या सहकारी संस्थांच्या मार्फत करत असल्याचे आपणास दिसून येते. मित्र हो, यानंतरचा जो महत्वाचा उद्देश आहे तो म्हणजे जनावरांची निगा किंवा त्यांची देखभाल नीट व्हावी यासाठी पोषण आहार योग्य रीतीने देण्याच्या संदर्भात उत्पादकांना मार्गदर्शन करत असल्याचे आपणास दिसून येते. मित्र हो, एकंदरीत हे प्रमुख उद्देश सहकारी दूध संस्था डोळ्यासमोर ठेवून आपल्या दूध उत्पादकांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याचं काम करत असते, ज्यामुळे दुधाचा दर्जा त्यामधील स्निग्धांश वाढवता येईल म्हणून मार्गदर्शन करणे, दूध व्यवसायासंबंधी सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करणे, जनावरांच्या खरेदीसाठी त्यांना वित्त पुरवठा करून त्यांना मदत करणे, त्याचबरोबर जनावरांचे उत्तम पोषण व्हावे म्हणून त्यांच्या सहाय्याने त्यांना मध्यस्थ व दलालाचे उच्चाटन करून झाल्यामुळे दूध उत्पादकांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी तर अनेक समस्यांवर मात करून त्यांना भरीव कामगिरी बजावत असताना या सहकारी संस्था आपल्याला दिसून येतात. मित्र हो, या सहकारी संस्थांच्या माध्यमातून दूध उत्पादकांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला देण्याचं काम या सहकारी संस्थांच्या मार्फत केलं जातं. प्रामुख्यानं यापूर्वी दूध उत्पादक आणि दूध वितरण यामध्ये मध्यस्थांचे मोठा जाळं पसरलेलं होतं. या मध्यस्थांच्या जाळ्याचं उच्चाटन करून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादक दुधाचा योग्य किंमत देण्याचं काम या सहकारी दूध उत्पादक संस्थांनी केल्याचं आपणास दिसून येतं. मित्र हो, यानंतर आपण सहकारी दूध उत्पादक संस्था आहे यांची प्रगती कशी झाली या प्रगतीवर थोडासा धावता आढावा टाकणार आहोत. मित्र हो, जगातील पहिली सहकारी दूध उत्पादक संस्था ही डेन्मार्क मध्ये जेंडिंग या ठिकाणी 1882 मध्ये स्थापन झाली. डेन्मार्क या देशात दूध व्यवसायास डेन्मार्क या देशामध्ये दूध व्यवसायाच्या जोरावर देशाने अनन्यसाधारण अशी प्रगती केली. क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाहिले तर डेन्मार्क हा महाराष्ट्रातील 3 जिल्ह्या एवढा पण नाही, मात्र संपूर्ण युरोपमध्ये दुधाचे उत्पादन करून त्याचे निर्यात करण्याचं काम हे डेन्मार्क कडून घडून येतो आणि त्याच्यामुळेच डेन्मार्क देशाचा आर्थिक विकास मोठ्या प्रमाणात झाल्याचं आपणास दिसून येतं. मित्र हो, या जागतिक दूध व्यवसायाच्या प्रगतीनंतर भारतामध्ये पहिली दूध उत्पादक सहकारी संस्था 1913 मध्ये अलाहाबाद येथे उत्तर प्रदेशामधील अलाहाबाद येथे स्थापन झाली. तर त्यानंतर बडोदा असेल, बेळगाव असेल, धुळे असेल, बगलपूर असेल, हुबळी असेल,
बागलकोट असेल, त्याचबरोबर कलकत्ता, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर येथे या दूध उत्पादन संस्था स्थापन झाल्या आणि त्यांचे कार्य सुरू झाले. मित्र हो, भारतातील दूध उत्पादन व्यवसाय प्रामुख्याने 3 क्षेत्रामध्ये चालते. एक म्हणजे खाजगी क्षेत्र, सरकारी क्षेत्र आणि सहकारी क्षेत्र. व सहकारी देशामध्ये 1920च्या दरम्यान मिलिटरी व खाजगी दूध व दुग्धजन्य पदार्थ पुरवण्यासाठी काही केंद्रे उभारण्यात आली होती. त्यामध्ये अहमदाबाद असेल, अहमदाबादमध्ये मिलिटरी डेअरी उभारण्यात आली. कलकत्ता येथील कॅव्हेंटर्स व आनंद येथील पोल्सन डेअरी यांचा आवर्जून उल्लेख करणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रहो, पुढे जाऊन 1946 मध्ये पोल्सन डेअरी बंद पडली व तिचे जुने यंत्रसामुग्री विकत घेऊन खेडा जिल्ह्यातील सहकारी दूध उत्पादन संस्था अमूल या नावाने प्रसिद्ध झाली आणि ती नावारूपास आली. आज दूध सहकारी संस्थांच्या या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन संस्थांची गरज खाजगी व सहकारी क्षेत्राला पर्यायाने या दूध उत्पादन संस्था सक्षम बनवण्याचे काम करत असताना आपल्याला दिसून येतात. मित्र हो, मुंबई सारख्या मोठ्या शहराला दुधाची मोठ्या प्रमाणात गरज होती. त्यासाठी आरे येथील देशातील पहिला दूध उत्पादक प्रकल्प उभारण्यात आला. मित्र हो, तथापि मुंबईला मागणीच्या मानाने दूध हे कमीच पडत होते, म्हणून शेजारच्या गुजरात राज्यातून दूध उत्पादन करण्याची गरज भासू लागली. परिणामी गुजरातमध्ये सहकारी दूध संस्थांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. मित्र हो, 1970 नंतर भारतामध्ये आनंदचा पॅटर्न अवलंबला गेला आणि दूध महापूर योजना मोठ्या प्रमाणात कार्यान्वित झाली आणि 1965 मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री जे होते लाल बहादूर शास्त्री यांनी गुजरात दौरा केला आणि अमूल याचे उदाहरण संपूर्ण देशभर राबवण्याचे प्रयत्न त्यांनी केले. परिणामी राष्ट्रीय दूध विकास महामंडळ नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाची स्थापना करण्यात आली आणि या स्थापनेनंतर लगेच बोर्डाने देशातील 10 राज्यांमध्ये निवडक 17 ठिकाणी दूध व्यवसाय दूध महापूर योजना अवलंबण्याचे प्रयत्न केले आणि त्यावेळी युरोपियन आर्थिक समुदायाने भारताच्या दूध पावडरसाठी पाठपुरावा केला आणि भारतातील दूध व्यवसायाच्या प्रगतीला हातभार लावला. मित्र हो, आज देशातील 32 राज्यामध्ये सहकारी संस्था या कार्यान्वित असताना आपल्याला दिसून येतात आणि त्यांच्या नियंत्रणाखाली व मार्गदर्शनाने संपूर्ण भारतभर या सहकारी संस्थांचे जाळे आज पसरलेले आपणास दिसून येते. मित्र हो, सन 2005 पर्यंत हा भारत देश जगातील दूध उत्पादकास सर्वाधिक दूध उत्पादक देश म्हणून ओळखला जाऊ लागला. मित्र हो, 2000 या सर्व प्रगतीनंतर भारत देश हा 2005 नंतर जगातील सर्वाधिक दुधाचं उत्पादन करणारा देश म्हणून ओळखला गेला. मित्र हो, या दूध उत्पादन संस्थेच्या प्रगतीनंतर आता आपण दूध उत्पादन संस्थांची रचना कशी असते हे पाहणार आहोत. मित्र हो, सहकारी दूध उत्पादन संस्थाची रचना एकूण 3 भागामध्ये विभागलेली आहे. ही म्हणजे पहिला भाग म्हणजे प्राथमिक दूध व्यवसाय सहकारी संस्था. मित्र हो, ग्रामीण पातळीवर दूध व्यवसाय या सहकारी संस्था कार्य करत असतात. एकूण शेतकऱ्याकडील दूध उत्पादकांच्याकडून दूध गोळा करून ते तालुका दूध संघाला पुरवले जाते. या सभासदांना अनेक प्रकारचे सहाय्य करत असतात. उदाहरणार्थ त्यांचे दूध उत्पादन वाढवण्यासाठी योग्य सल्ला देणे, शहरामध्ये त्याचा पुरवठा करणे. यानंतर दुसरा महत्वाचा जो रचना आहे त्या रचनेमध्ये जिल्हा दूध सहकारी संघ आपण म्हणतो, त्याला आपण जिल्हा पातळीवर एका संस्थेचा संघ असतो. प्राथमिक संस्थेचा जो संघ असतो त्याला आपण जिल्हा संघ असं म्हणतो व जिल्ह्यातील दूध उत्पादन संस्थांना हा संघ मार्गदर्शन करत असतो. शिवाय दूध शाळा विकास करणे, खते, जनावरांच्या खरेदीसाठी सभासदांना आर्थिक मदत देत असते. पशुसंवर्धनासाठी खते, पशुपालनाशिवाय सर्व प्रकारचा सल्ला देण्याचे महत्वाचे काम या संघामार्फत केलं जातं. मित्र हो, यानंतरचा जो महत्वाचा रचनेमधील प्रकार आहे तो राज्य सहकारी महासंघ होय. मित्र हो, भारतातील काही राज्यामध्ये राज्य पातळीवर सहकारी दूध महासंघ आहेत. राज्यातील सर्व तालुका संघ आणि जिल्हा दूध संघ
यांचे सभासद असतात, तर राज्य पातळीवर सहकारी दूध संस्था महासंघ हे दूध उत्पादन आणि विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत आणि प्रयत्न करत असताना आपल्याला दिसून येतात. मित्र हो, यानंतरचा जो महत्वाचा रचनेतील प्रकार आहे तो म्हणजे राष्ट्रीय सहकारी दूध महासंघ होय. मित्र हो, या दूध महासंघाची स्थापना सन 1965 मध्ये करण्यात आली. मित्र हो, भारतामध्ये दूध संस्थेचा विकास व्हावा यासाठी आनंद या प्रतिष्ठानच्या धर्तीवर संपूर्ण देशभर दूध संस्थेची स्थापना करण्यात आली आणि या दृष्टीने दूध महासंघाची स्थापना करून या दूध महासंघाच्या साहाय्यानं देशामधील दूध उत्पादनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मित्र हो, या दूध महासंघाची उद्दिष्टे आपण त्या उद्दिष्टांची चर्चा आता करणार आहोत. मित्र हो, देशामधील जो दूध व्यवसायाचा विकास करण्याकरिता सहकारी क्षेत्रामध्ये दूध संस्थेची स्थापना करण्यासाठी मदत करणे, त्याचबरोबर दूध व्यवसायाच्या विकासाबरोबर जनावरांच्या रोगाबाबत संशोधन करणे आणि सहकारी दूध उत्पादक संस्थांना योग्य प्रकारचा सल्ला देणे व व्यवस्थापकीय सेवा आणि प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी मदत करणे, त्याचबरोबर सहकारी दूध उत्पादक विकासासाठी नियोजन करणे व त्यासाठी लागणारी आर्थिक मदत करणे आणि दूध व्यवसायात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, दुधाची किमान व जास्तीत जास्त खरेदी किंमत असावी याबाबत सरकारला सल्ला देणे, त्याचबरोबर दूध आणि दुधजन्य पदार्थाची निर्यात करण्यासाठी केवळ या प्रसंगी त्यांना मदत करणे, तसेच सार्वजनिक आणि सहकारी क्षेत्रामध्ये दूध संस्थांना दूध संकलन करण्यासाठी मदत करणे व त्याचे साठवणूक, त्याची विक्री करण्यासाठी आणि दुधाचे विविध प्रकार पदार्थ तयार करून त्याची निर्यात करण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन आणि जे तांत्रिक सहाय्य आहे ते पुरवणे. मित्रांनो, त्याचबरोबर महत्वाचं जे उद्दिष्ट होतं ते म्हणजे भारतातील दूध व्यवसायाचे व्यवस्थापन कार्यक्षमतेने करता यावे म्हणून दूध उत्पादकांना संबंधी, दूध उत्पादन व्यवसायासंबंधी उद्योग संस्थांना आणि दुग्धजन्य पदार्थ बनवणाऱ्या उद्योग संस्थांची माहिती गोळा करून त्यांना प्रोत्साहन देणे हे महत्वाचं कार्य या सहकारी दूध संस्थांच्या माध्यमातून केलं जात होतं. तर मित्र हो, आजच्या या लेक्चरला सहकारी दूध संस्था या डेअरी कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या संदर्भात सविस्तर चर्चा आज आपण केलेली आहे. ही चर्चा करत असताना सहकारी दूध उत्पादक संस्था म्हणजे काय, सहकारी दूध उत्पादक संस्थेची काय उद्दिष्टे काय आहेत, सहकारी दूध उत्पादन संस्थेची प्रगती कशी झाली, त्याचबरोबर सहकारी दूध उत्पादन संस्थेची रचना कशी असते, या रचनेमध्ये प्राथमिक दूध व्यवसाय करणाऱ्या सहकारी संस्था, जिल्हा दूध संघ, जिल्हा सहकारी दूध संघ, त्याचबरोबर राज्य सहकारी दूध संघ आणि राष्ट्रीय सहकारी दूध संघ इत्यादी प्रकारांची सविस्तरपणे चर्चा आजच्या या लेक्चरमध्ये आपण केलेली आहे. तर मित्र हो, या सविस्तर चर्चेअंती आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद. मित्र हो, या व्यतिरिक्त आपणास काही अधिक माहिती हवी असेल, काही अधिक संपर्क करायचा असेल तर तुम्ही आम्हाला आपण दूरध्वनी मार्फत ही दूरशिक्षण केंद्राला संपर्क साधू शकता. आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 0231 269 41 71. मित्र हो, तुम्ही आम्हाला आपल्या शंका किंवा आपल्या विनंती ईमेलद्वारे सुद्धा आमच्याकडे पाठवू शकता. आमचा ईमेल ID आहे cde@unisivaji.ac.in. मित्र हो, या व्यतिरिक्त तुम्हाला विषयाच्या संदर्भात काही अडचण असेल तर तुम्ही मला पर्सनली वैयक्तिकही संपर्क साधू शकता. माझा ईमेल ID आहे pgbeco@gmail.com. या ईमेल ID द्वारे तुम्ही माझ्याशी डायरेक्ट संपर्क साधू शकता. विषयासंदर्भात असेल, अन्य कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही मला
आमच्या दूरशिक्षण केंद्राला कधीही संपर्क साधू शकता. मित्र, धन्यवाद.